श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 10 एप्रिल 2024 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनानिमित्त आपल्याला उद्यापासून 21 दिवसांची कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे याबद्दलची माहिती देणारा मी व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि 21 दिवसांची कोणती प्रभावी सेवा आहे आणि ती आपल्याला कशी करायची आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे तुम्हाला समजेल की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही जी आपल्याला सुवर्ण संधी मिळाली आहे 21 दिवसांची स्वामींची सेवा करण्याची, त्या निमित्ताने आपल्याला स्वामींची कोणती सेवा ही करायची आहे हे तुम्हाला समजेल आणि त्याप्रमाणे तुमच्याकडनं सुद्धा ही सेवा घडेल. आणि म्हणूनच 21 दिवसांची प्रभावी सेवा कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलवर मी जो व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही नक्की बघा. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही स्वामींची जी काही सेवा कराल त्या सेवेने तुमच्या मनोकामना या नक्की पूर्ण होतील. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची आपण जी कुठली सेवा ही करत असतो त्या सेवेचं फळ हे आपल्याला स्वामी समर्थ महाराज दिल्याशिवाय राहत नाही. आपण जी काही सेवा या 21 दिवसांमध्ये करतो ती नक्कीच फलद्रूप होत असते आणि आपल्या सर्व ज्या काही मनोकामना असतात त्या पूर्ण होतात. यासाठी आपल्याला फक्त स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि पूर्ण मन लावून स्वामींची सेवा ही करायची आहे. कारण स्वामींची सेवा करणाऱ्या भक्ताला स्वामी समर्थ कधीही एकटं सोडत नाही, तर ठामपणे त्या भक्ताच्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज हे कायम उभे असतात. स्वामींची सेवा करणाऱ्या भक्ताला स्वामींच्या सेवेची प्रचिती, अनुभव हा नक्की येतच असतो. काहींना असं वाटतं की स्वामींची सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये अडचणी या येणारच नाहीत, स्वामींची सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये संकट हे येणारच नाहीत असं काहींना वाटत असतं. हे असं वाटणं अत्यंत चुकीचं आहे. कारण आपण या मनुष्य जन्मामध्ये जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये संकट, अडचणी या येतातच. पण त्या संकटांची, त्या समस्यांची, त्या अडचणींची तीव्रताही आपल्याला जास्त प्रमाणामध्ये भासण्याऐवजी त्याची तीव्रताही कमी होते. म्हणजे जिथे कुठे आपलं खूप मोठं नुकसान होणार असतं ते स्वामी सेवेमुळे आपल्याला कमी नुकसान हे भोगावं लागतं. जिथे कुठे एखाद्या संकटामध्ये आपला हात जाणार असेल तर तिथे फक्त आपल्या बोटावर निभावतं. तर याप्रमाणे आपण स्वामी सेवा जर केली तर स्वामी सेवेमुळे आपल्याला जे काही संकट येतात, ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात त्याची तीव्रताही आपल्याला कमी भासते. त्या अडचणींमधून, त्या संकटांमधून आपलं जे काही मोठं नुकसान होणार असतं ते कमी होतं. स्वामींच्या या प्रकट दिनानिमित्त आपल्याला सुवर्ण संधीही मिळाली आहे ती 21 दिवसांच्या प्रभावी सेवेची. या सेवेमध्ये आपल्याला मी ज्या काही तुम्हाला 21 दिवसांच्या प्रभावी सेवा या करायला सांगितल्या आहेत त्या जर तुम्हाला करायला जमत नसतील तर निदान तुम्ही गुरुचरित्र पारायणातील एक अध्याय हा रोज अगदी 21 दिवस पठण करायचा आहे. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्यापैकी बरेच जण हे 7 दिवसांचं गुरुचरित्र पारायण हे करत असतात. पण हे 7 दिवसांचं गुरुचरित्र पारायण करायला सगळ्यांनाच वेळ मिळतो असं नाही. कोणाचा जॉब असतो, कोणाचा व्यवसाय असतो, तर कोणाच्या घरामध्ये लहान मुलं बाळं असतात. त्यामुळे सगळ्यांनाच गुरुचरित्र पारायण हे करायला जमत नाही. तर ज्यांना वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे गुरुचरित्राचे पारायण हे करायला जमत नसेल तर त्यांनी उद्यापासून 21 मार्चपासून गुरुचरित्र या ग्रंथातील एका अध्यायाचे रोज पठण हे करायचे आहे. गुरुचरित्रातील या अध्यायाचे पठण आपल्याला 10 एप्रिल स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करायचे आहे. या अध्यायाच्या पठणाला आपल्याला उद्यापासून सुरुवात ही करायची आहे. म्हणजेच 21 मार्चपासून सुरुवात करायची आहे. म्हणजे सलग तुमचे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त या अध्यायाचं 21 वेळा पठण हे होईल. गुरुचरित्रातील या अध्यायाचे पठण करत असताना आपल्याला आपण 7 दिवसांचे जे काही गुरुचरित्राचे पारायण करत असतो तेव्हा जशी पूजेची मांडणी करतो त्याप्रमाणे मांडणी करण्याची सुद्धा काही गरज नाही. फक्त तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो हा असला पाहिजे. आणि जर तुम्हाला गुरुचरित्रातील या एका अध्यायाचे पठण करायला सुद्धा वेळ नसेल, हा अध्याय पठण करायला सुद्धा जर तुम्हाला जमत नसेल तर मी तुम्हाला एक श्लोक सुद्धा सांगणार आहे. तुम्ही निदान त्या श्लोकाचे जरी पठण केले तरी सुद्धा तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ हे मिळेल. गुरुचरित्राचे पारायण करायला जर तुम्हाला शक्य नसेल तर निदान तुम्ही या श्लोकाचे जरी पठण केले तरी सुद्धा तुम्हाला तितकेच फळ, गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ या श्लोकाचे पठण केल्याने मिळणार आहे. आणि हा श्लोक पठण करायला 5 मिनिटं सुद्धा लागत नाही. तर आता आपल्याला गुरुचरित्रातील कोणत्या अध्यायाचे पठण हे रोज करायचे आहे तर आपल्याला गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचे पठण हे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करायचं आहे. आणि या अध्यायाचे पठण करत असताना, ही सेवा करत असताना तुम्हाला जर ती संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही ती संकल्पयुक्त सुद्धा करू शकता. आणि जर नुसती सेवा म्हणून करायची असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा ही सेवा करू शकतात. गुरुचरित्रातील हा 9वा अध्याय खूप मोठा नाहीये.
त्यामुळे तुम्ही हा 9वा अध्याय सहज पठण हा रोज करू शकतात. 21 मार्च ते 10 एप्रिल या दिवसांमध्ये आपल्याला हा अध्याय अगदी रोज पठण करायचा आहे. या अध्यायाचे पठण कोणीही करू शकतो. स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, या अध्यायाचे पठण कोणीही करू शकतो. आणि या अध्यायाचे पठण आपल्याला केव्हा करायचे आहे तर दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला या अध्यायाचे पठण हे करायचे आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. ही वेळ सोडून आपल्याला या अध्यायाचे पठण दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचे आहे. आणि या अध्यायाचे पठण करत असताना आपल्याला एक नियम आहे जो की आपल्याला पाळायचाच आहे. तो म्हणजेच गुरुचरित्रातील या 9व्या अध्यायाचे पठण करत असताना आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाहीये. मग भलेही तुम्ही ही सेवा करत असताना संकल्पयुक्त करत असाल किंवा नुसतीच सेवा म्हणून करायची असेल तरीसुद्धा तुम्हाला मांसाहार हा करायचा नाहीये. 7 दिवसांचे जे गुरुचरित्र पारायण आपण करत असतो तेव्हा जितके नियम आपल्याला खाण्यापिण्याचे पाळायचे असतात तितके नियम या 9व्या अध्यायाचे पठण करताना आपल्याला पाळायची काहीही गरज नाहीये. आणि जर समजा या दिवसांमध्ये महिलांना मासिक धर्म आला तर तेव्हा त्यांनी या अध्यायाचे पठणही करायचे नाहीये. त्याचप्रमाणे जर तुम्हाला सुतक असेल तर या सुतकाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही या अध्यायाचे पठण हे करायचे नाहीये. महिलांनी मासिक धर्माचे तेवढे दिवस सोडायचे आहे आणि पुढे ही सेवा कंटिन्यू करायची आहे. मग यामध्ये प्रकट दिनाच्या पुढे सुद्धा तुमचे 4-5 दिवस गेले तरी सुद्धा चालतील. आणि सुतक असेल तर ही सेवा तुमची तिथेच खंड होऊन जाईल. आणि जर तुम्हाला प्रकट दिनानंतरही ही सेवा जर पुढे सुरू करायची असेल तर तुम्ही तिथून पुढे ही सेवा सुरू करू शकतात. सुतक आल्यामुळे जर तुमच्या या सेवेमध्ये खंड पडत असेल तर सुतक पूर्ण झाल्यानंतर ही सेवा तुम्ही नव्याने पुन्हा सुरू करू शकता. आणि जर समजा हा या अध्यायाचे वेळेमुळे तुम्हाला पठण करणं सुद्धा जर जमत नसेल तर तुम्ही या अध्यायाचे मोबाईलवर लावून श्रवण सुद्धा करू शकतात. किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी जिथे कुठे तुम्हाला 5-10 मिनिटं वेळ मिळत असेल तिथे सुद्धा तुम्ही या अध्यायाचे पठण करू शकतात किंवा श्रवण सुद्धा करू शकतात. मग तुम्ही ऑफिसला जात असताना प्रवासामध्ये सुद्धा या अध्यायाचे श्रवणही करू शकतात किंवा पठण सुद्धा करू शकतात. आणि हेही ज्यांना जमत नसेल तर त्यांनी एकश्लोकी गुरुचरित्र जे आहे ते पठण हे करायचे आहे. हे पठण केल्याने सुद्धा तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्यासारखेच फळ हे नक्की मिळेल. या एकश्लोकी गुरुचरित्रामध्ये एकच श्लोक हा दिला आहे आणि याचे आपल्याला कमीत कमी 11 वेळा आहे रोज स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत पठण हे करायचे आहे. मग तुम्ही या एकश्लोकी गुरुचरित्राचे पठण दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. अगदी जेव्हा तुम्ही झोपायला जाणार असाल तेव्हा सुद्धा तुम्ही झोपताना या श्लोकी गुरुचरित्र श्लोकाचे पठण हे करू शकतात. या श्लोकाच्या पठणाने सुद्धा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्की मिळेल. फक्त तुम्हाला हा श्लोक पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने म्हणायचा आहे. तर आपल्याला जो एकश्लोकी गुरुचरित्र श्लोक म्हणायचा आहे तर तो श्लोक असा आहे. दत्ताचा अवतार झाला कलियुगे श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंजा ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला भिल्लुवाडीची ये संगमा, तेथून मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा. तर असा हा श्लोक आहे आणि याचे आपल्याला निदान 11 वेळा रोज पठण हे करायचे आहे. हा श्लोक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल, तिथे बघून तुम्ही तो म्हणू शकता. तर याप्रमाणे हा श्लोक तुम्ही देवांसमोर बसून सुद्धा म्हणू शकतात. आणि तसंच या श्लोकाचे पठण तुम्ही 108 वेळा सुद्धा तुम्हाला हवं तितकं, तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा सुद्धा करू शकतात. देवांसमोर हा श्लोक पठण करत असताना तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे धूप अगरबत्ती सुद्धा लावायची आहे आणि या श्लोकाचे पठण हे करायचे आहे. जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कुठलीच सेवाही करायला जमत नसेल तर निदान तुम्ही या श्लोकाचे पठण हे तरी नक्कीच करा. तर याप्रमाणे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र या ग्रंथातील स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला कोणत्या अध्यायाचे पठण करायचे आहे आणि ज्यांना कुठलीच सेवाही करायला जमत नाहीये तर त्यांनी कोणत्या एकश्लोकी गुरुचरित्र श्लोकाचे पठण हे करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. आणि आपल्याला सर्वांना सुवर्ण संधी ही मिळाली आहे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेची, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त. तर ही सुवर्ण संधी आपण कोणीही सोडू नका. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुमच्याकडनं जितकी सेवा होईल तितकी सेवा तुम्ही या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त नक्की करा. आणि या 21 दिवसांमध्ये शक्य होईल तेवढी सेवा करून तुमच्या पुण्याचा बँक बॅलन्स वाढवून घ्या. पुण्याचा साठा हा तुमच्या गाठी बांधून घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या कुठल्या आपण एखाद्या समस्येमध्ये अडकलो आहोत आणि तिथून बाहेर निघण्याचा मार्ग हा आपल्याला सापडत नाहीये तेव्हा आपण ही जी काही स्वामींची सेवा ही करत असतो या स्वामींच्या सेवेनेच आपल्याला बाहेर निघण्याचा मार्ग हा मिळत असतो. स्वामींची आपण जी विशेष सेवा करतो त्या सेवेनेच आपल्याला, या सेवेच्या पुण्याईनेच आपल्याला संकटांमधून बाहेर निघण्याचा मार्ग हा मिळत असतो. आणि म्हणूनच स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला शक्य होईल तितकी स्वामी सेवा ही करायची आहे. आणि स्वामींच्या सेवेने आपल्याला शक्य होईल तितका
आपल्या पुण्याचा संचय हा वाढवायचा आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।